नमस्कार मित्रांनो, मी स्नेहल आज स्वागत करते तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहे. आपण आज कलम, पुन्हा पोट कलम आणि जे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात ते कोणत्या कलमाअंतर्गत विचारलेले हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तसेच वयोमर्यादा, पुन्हा टॅक्सी, अवजड वाहन यांची लायसन्ससाठी किती आहे, वयोमर्यादा किती आहे, पुन्हा त्यांची अवजड वाहनांची भारमर्यादा किती असते वगैरे सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि आपण जे आपण ऑप्शनमध्ये जे पण कलम दिलेले आहेत ते सुद्धा डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुमचे बरेचसे कलम कव्हर होणार आहेत. याच्या मागं जे पण प्रश्न विचारलेले आहेत विविध परीक्षांमध्ये आपल्या पोलीस भरतीच्या चालकच्या पेपरला, तर आपण ते सगळे डिटेलमध्ये बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, तर तुम्हाला सगळं डिटेलमध्ये माहिती मिळेल. ठीक आहे. तर आपला पहिला प्रश्न आहे, मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या लायक नाही अशा व्यक्तीला वाहन चालवण्याची चिथावणी देत असेल तर कलम डॅश डॅश नुसार ती शिक्षेला पात्र असते. तर ऑप्शन आहेत कलम 187, कलम 186, कलम 184 आणि कलम 185. तर कलम 187 हे कशाशी रिलेटेड आहे, तर अपघाताच्या संबंधातील अपराधांबद्दल शिक्षा, हे कलम 187 आहे. कलम 186 काय आहे, तर वाहन चालवण्यास शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपात्र असताना वाहन चालवणे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की कलम 186 नुसार एखादी व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या लायक नाही अशा व्यक्तीला जर वाहन चालवण्याची चिथावणी देत असेल तर ती कलम 186 नुसार शिक्षेस पात्र असते. कलम 184 काय आहे, तर कलम 184 आहे की धोकादायकरित्या वाहन चालवणे. जे मुलं जनतेस धोका निर्माण होईल असे वाकडे तिकडे कसे पण गाडी चालवतात ते कलम 184 नुसार शिक्षेस पात्र असतात. कलम 185 काय, सगळ्यात इम्पॉर्टंट, जे दारू पिऊन वाहन चालवतात ते कलम 185 अंतर्गत शिक्षेस पात्र असतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्या एका प्रश्नात किती कलम, 4 कलम झाले. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार वजन मर्यादा कोणत्या कलमामध्ये नमूद केलेली आहे. तर मी तुम्हाला आधी सांगते की जे कलम 1988 आहेत ते पूर्ण भारतात लागू आहेत आणि जे कलम 1989 आहेत ते आपल्या महाराष्ट्रात लागू आहेत. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आपल्याला काय विचारलेलं आहे की वजन मर्यादेसंदर्भात कोणते कलम नमूद आहे. तर आपण ऑप्शन बघूया. कलम 110, कलम 111, कलम 112, कलम 113. तर वजन मर्यादा ही कलम 113 मध्ये आहे. कलम 110 काय आहे, तर प्रकरण क्रमांक 7 आहे. त्याच्यामध्ये मोटार वाहनांची बांधणी करणे, ती सुसज्ज करणे व त्यांची देखभाल करणे या संदर्भात तरतूद दिलेली आहेत. तर या प्रकरण 7 मध्ये फक्त 3 कलम आहेत. कोणते, 109, 110 आणि 111. त्यामध्ये 110 आणि 111 कशाशी संबंधित आहे, तर 110 कोणाशी संदर्भात आहे, तर केंद्र शासनाची नियम करण्याची सक्ती त्याच्यामध्ये दिली आहे. म्हणजेच काय की केंद्र शासन नियम करू शकते. आणि कलम 111 काय आहे, तर आपले जे राज्य शासन आहे तर त्या राज्य शासनाची नियम करण्याची सक्ती आहे. ठीक आहे. म्हणजे त्या दोघांची शक्ती आहे की ते नियम चेंज करू शकतात, बदलू शकतात. कलम 112 काय आहे, तर वेग मर्यादा ओलांडू नये असे आपले कलम 112 सांगते. वेग मर्यादा ओलांडू नये. ठीक आहे. हे कलम 112 सांगते. पुढे बघूया. मग आपलं कलम 113 तर झालंच आहे की काय, वजन मर्यादा कोणत्या कलमात आहे, तर कलम 113 मध्ये. ठीक आहे. इथे आपले 4 प्रश्न झाले. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. चालन लायसन्सची आवश्यकता हे कोणत्या कलममध्ये दिलेले आहे. आता हे जे कलम आहे 1 आणि 2 हे प्रकरण 1 मध्ये आहे आणि 3 आणि 4 पुढचे जे आहेत ते प्रकरण 2 मध्ये आहे. तर कलम 1 मध्ये काय आहे की जे आपले जेवढे कलम आहेत त्यांचे संक्षिप्त नाव दिलेले आहे, त्यांचा विस्तार दिलेला आहे आणि त्यांची प्रारंभ म्हणजे काय, सुरुवात दिलेली आहे. कलम 2 मध्ये दिलेलं आहे व्याख्या. जे आपल्या जे पण कलम आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या व्याख्या वापरलेल्या आहेत, तर त्या व्याख्या कलम 2 मध्ये दिलेल्या आहेत. आणि कलम 3 मध्ये चालन लायसन्सची आवश्यकता हे सांगितलेले आहे. कलम 4 मध्ये काय दिलेलं आहे की मोटार वाहन चालवण्यासंबंधीची जी वयोमर्यादा आहे ती कलम 4 मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. हे आपले 4 कलम झाले. म्हणजे आतापर्यंत आपले किती कलम झाले, 3 प्रश्नात आपले 12 कलम झालेले आहेत. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. वाहन धोकादायक स्थितीत ठेवून जाणे हे कलम कोणत्या कलमाअंतर्गत येते. तर वाहन धोकादायक स्थितीत ठेवून जातात. काही लोक अजिबात लोकांचा विचार करत नाही आणि धोकादायक पद्धतीने वाहन ठेवून जातात. तर ते कोणत्या कलम अंतर्गत येतं, तर ते आपल्याला बघायचं आहे. ऑप्शन आहे कलम 129, कलम 122, कलम 123, कलम 126. तर सार्वजनिक ठिकाणी जे आपण असे वाहन धोकादायक स्थितीत ठेवून जातो ते कलम कोणत्या अंतर्गत येतं, तर कलम 122 अंतर्गत. कलम 129 काय आहे, हेल्मेट परिधान करणे. बरोबर, हेल्मेट हे कलम 129 अंतर्गत येतं. कलम 123 काय आहे, तर कलम 123 आहे की पायफळी किंवा इतर जे पायफळी असतात वाहनांची त्याच्यावर
उभे राहून प्रवास करणे हे कलम 123मध्ये येतं धोकादायक पद्धतीने. कलम 126मध्ये काय येतं की स्थिर वाहने म्हणजे काय की व्यवस्थित वाहनांची उपाययोजना केल्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी कशी पण वाहने उभे ठेवून जाणे, कोणतीही उपाययोजना नाही जे करून न जाता निघून जाणे, तर ते कलम 126मध्ये येतं. आणि कलम 122मध्ये काय येतं की वाहने धोकादायक स्थितीत ठेवून जाणे म्हणजे कसं पण ठेवून जाणे, त्याने काय होईल जनतेस धोका निर्माण होईल, तर ते कलम 122मध्ये येतं. ठीक आहे, तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. लायसन्स व नोंदणी सादर करण्याचे कर्तव्य कोणत्या कलममध्ये दिलेले आहेत? ऑप्शन आहे कलम 130, कलम 132, कलम 133, कलम 134. तर लायसन्स व नोंदणी सादर करण्याचे कर्तव्य हे कोणत्या कलममध्ये दिलेले आहे? कलम 130मध्ये दिलेले आहे. कलम 132मध्ये काय आहे की विवक्षित बाबतीत म्हणजे जेव्हा गरज असेल, अर्जंट असेल, तर अशा बाबतीत वाहन थांबवणे हे वाहकाचे कर्तव्य आहे. वाहक म्हणजे कोण? आपले कंडक्टर. ठीक आहे, हे वाहकाचे कर्तव्य आहे. कलम 133. कलम 133मध्ये काय आहे? जर पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला जर लायसन्सची मागणी केली किंवा आपल्याला माहिती विचारली तर माहिती देणे हे मोटार चालकाचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य 133मध्ये नमूद आहे. कलम 134 काय आहे? जर आपण आता रोड आहे, खूप सारे ॲक्सिडेंट्स होतात, तर जर एखाद्या व्यक्तीस अपघात किंवा दुखापत झाल्यास तेव्हा चालकाचे कर्तव्य काय असावे हे आपले कलम 134मध्ये दिलेले आहे. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. कलम 134 अत्यंत इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. कलम 134 काय आहे? एखाद्या व्यक्तीस अपघात किंवा दुखापत झाल्यास चालकाचे कर्तव्य 134मध्ये नमूद केलेले आहे. ठीक आहे, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. लायसन्स संबंधीचे अपराध कोणत्या कलममध्ये नमूद केलेले आहेत? कलम 181, कलम 182, कलम 183, कलम 184. तर लायसन्स संबंधीचे अपराध कोणत्या कलममध्ये दिलेले आहेत? तर कलम 182मध्ये लायसन्स संबंधीचे अपराध दिलेले आहेत. कलम 181मध्ये काय दिलेले आहे की विहित वाहन परवाना नसेल तर, म्हणजे आपण जे विदाऊट लायसन्स गाडी चालवतो तर ते कोणत्या कलमाअंतर्गत येतं? 181. त्यानुसार त्यांना शिक्षा होते. कलम 182 काय की जे लायसन्स असतात त्याच्याबद्दल जे पण अपराध होतात, जे पण गुन्हे होतात, तर ते कोणत्या कलमाअंतर्गत येतात? 182. कलम 183 काय आहे? वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे वगैरे संबंधीच्या तरतुदी. म्हणजे आपल्याला जर टू व्हीलरला स्पीड लिमिट असतं 50 km/h, पण जनरली लोक किती स्पीडने चालवतात? 70, 80. हायवेला 120, 100. हायवेला ठीक आहे, पण जेव्हा आपण सिटीमध्ये गाडी चालवतो, जेव्हा नॅरो रोडवर गाडी चालवतो, तेव्हा आपली जास्तीत जास्त वेगमर्यादा 50 असावी. पण लोक ते फॉलो करतात का? नाही करत. मग ते कोणत्या कलमाअंतर्गत येतं? 183. कलम 184 काय आहे की जनतेस धोकादायक ठरेल अशा पद्धतीने वाहन चालवणे. म्हणजेच काय? अशी नागमोडी वळणे घेत वाहन चालवणे, कट मारून जाणे, हे कोणत्या कलमाअंतर्गत येतं? कलम 184. ठीक आहे, तर हे 4 कलम मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले. हे चारही कलम विचारलेले आहेत, इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, व या पुढच्या प्रश्नाकडे. कलम 185 नुसार चाचणी केली असता रक्तामध्ये औषधी द्रव्य किंवा अल्कोहोल किती प्रमाणात असेल तर शिक्षेस पात्र ठरत नाही. म्हणजे काय? जे दारू पिऊन गाडी चालवतात, आता दारू पिण्याला आपल्या इथे बंदी आहे का? नाही. पण ती दारू एक्सेसमध्ये असेल, जर तुम्हाला गाडी चालवता येत नसेल तर तुम्ही शिक्षेस पात्र ठरता. त्याला एक ठराविक लिमिट दिलेलं आहे. त्या लिमिटच्या बाहेर जे आपण टेस्ट करतो दारू पिली आहे की नाही, तर त्याच्यामध्ये किंवा रक्ताचे सॅम्पल्स घेतात, तर त्याच्यामध्ये किती प्रमाणात ते असावे हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर ते प्रमाण किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आहे 100 मिलीलिटरमध्ये 30 मिलीग्रामपेक्षा जास्त नसावे, 200 मिलीलिटरमध्ये 30 mg जास्त नसावे, 50 ml 30 mg जास्त नसावे आणि 100 ml 40 mg जास्त नसावे. तर असे प्रश्न शक्यतो मुलांना जमत नाही, पण हा प्रश्न विचारलेला आहे. कारण मी क्वेश्चन पेपर पाहिले होते तेव्हा मला हे सापडलं होतं की हा प्रश्न विचारलेला आहे. तर कलम 185 नुसार आपला ऑलरेडी कलम 185 काय आहे की दारू पिऊन वाहन चालवू नये. तर ते कलम 185 नुसार किती असावे? तर 100 ml 30 mg जास्त मात्रा नसावी. रक्तामध्ये किती मात्रा असावी? 100 mg जास्त मात्रा नसावी. ठीक आहे, व या पुढच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्र मोटार अधिनियम 1989 नुसार लोकसेवा वाहनांच्या चालकाची कर्तव्ये, कामे व वर्तणूक हे कोणत्या कलममध्ये दिलेली आहेत? आता महाराष्ट्र मोटार अधिनियम हा कधीचा आहे? 1989चा आहे, लक्षात ठेवा. तर आपण ऑप्शन बघूया. कलम 20, कलम 95, कलम 237, कलम 250 अ. तर हे जे कलम 20 आहे याच्या अंतर्गत लोकसेवा वाहनांच्या चालकांची कर्तव्ये, कामे व वर्तणूक नमूद केलेली आहेत. तर महाराष्ट्र मोटार अधिनियम 1989 नुसार कलम 95 काय आहे? तर परवाना सादर करणे. पुन्हा आणखी एक जे पोलीस असतात त्यांना विशेष अधिकार असतात. काय असतात? तर गणवेशधारी पोलिसाला परिवहन वाहनास चढायची परवानगी दिलेली असते. कोणत्या अंतर्गत? कलम 95 अंतर्गत. कलम 237 काय आहे की थांबण्याचा संकेत दिल्यास झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे वाहन थांबवावे.
असं दिलेलं आहे. झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबवू नये हे कलम 237मध्ये मेन्शन केलेले आहे. आणि कलम 250 काय आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, जे कोणीही ऐकत नाही पण ऐकणे गरजेचे आहे. काय आहे? ड्रायव्हिंगच्या वेळी मोबाईल फोनचा वापर टाळावा. हे कशामध्ये आहे? कलम 250 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे तुम्ही जनरली आयुष्यात सुद्धा अवलंबवायचं आहे हे कलम. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या कलममध्ये वाहन चालकांना लायसन्स देण्याची तरतूद आहे? तर ऑप्शन आहे कलम 8, कलम 131, कलम 9 आणि कलम 18. तर कोणत्या कलममध्ये वाहन चालकांना लायसन्स देण्याची तरतूद आहे? तर कलम 9मध्ये वाहन चालकांना लायसन्स देण्याची तरतूद आहे. कलम 8मध्ये काय आहे? जे आपण लर्निंग लायसन्स काढतो त्याची तरतूद कलम 8मध्ये आहे. कलम 131 काय आहे? हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रश्न विचारलेला आहे. कलम 131 आहे की चालकांनी असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी काळजी घेण्याची तरतूद दिलेली आहे. म्हणजे असुरक्षित म्हणजे काय? की जे बॅरिकेड असतात ते लावलेले नसतात, पुन्हा व्यवस्थित सिग्नल नसतो, पुन्हा जे आपले ते बार लावलेले असतात जेव्हा रेल्वे येते ते नसतात. म्हणजे काय की तो ओपन रोड असतो आणि रेल्वे क्रॉसिंग असते. तर अशा वेळी जे वाहन चालकांनी कोणती काळजी घ्यायची हे कलम 131मध्ये दिलेलं आहे. आणि कलम 18मध्ये काय आहे? की जे केंद्र शासनाच्या मालकीची जी मोटार वाहने आहेत, केंद्र शासनाच्या मालकीची मोटार वाहने ते चालवण्यासाठी चालन लायसन्स हे कशामध्ये देतात? कलम 18मध्ये. ठीक आहे. हे सगळे इम्पॉर्टंट कलम आहेत, हे पाठ करून ठेवा. ठीक आहे. आणि वाटलंच तर तुम्ही ह्याचे नोट्स काढून ठेवा. तुमचे 1 लायनर मी जे सांगते ते 1 लायनर एक पेजवर लिहून काढा. म्हणजे तुम्ही फक्त रोज आता किती 2-3च दिवस राहिले तर तुम्ही व्यवस्थित ते जर रिपीट केलं तर तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. परिवहन वाहन चालवण्याच्या लायसन्सची मुदत किती वर्ष असते? ऑप्शन क्रमांक 1 10 वर्षे, 7 वर्षे, 20 वर्षे, 5 वर्षे. तर परिवहन वाहन चालवण्याच्या लायसन्सची मुदत ही किती वर्ष असते? तर 5 वर्ष असते. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. हा पण प्रश्न विचारलेला आहे. आज आपण सगळे महत्त्वाचे घेणार आहोत, कारण खूप हे मी स्वतः नोट्स काढले होते, पण आम्हाला काही हे विचारलं नाही. पण विचारो अगर ना विचारो, आपण 100% तयार असलं पाहिजे कोणताही प्रश्न विचारू. ठीक आहे. तर आपलं पुढचं आहे 1 लायनर. महाराष्ट्र मोटार अधिनियम 1989 नुसार वाहनाचे नोंदणी चिन्ह राखून ठेवण्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत सादर केले नाही तर राखून ठेवलेले नोंदणी चिन्ह रद्द होते. किती दिवसाच्या आत? 30 दिवसाच्या आत. हा देखील प्रश्न विचारलेला आहे. आपण जे नोंदणी चिन्ह म्हणजे आपला जी नंबर प्लेट वगैरे जे राखून ठेवलेला असतो, आपण रिझर्व करतो किंवा बुकिंग करतो, तर ते किती दिवसाच्या आत घेऊन जायचं असतं? 30 दिवसांच्या आत. जर ते नाही नेलं तर ते चिन्ह काय होतं? रद्द होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. मोटार वाहन अधिनियम अन्वये किमान 1 वर्ष इतक्या कालावधीचे हलके लायसन्स चालवण्याचे लायसन्स धारण केलेले असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीला परिवहन वाहन चालवण्याचे शिकाऊ व्यक्तीचे लायसन्स देण्यात येत नाही. म्हणजे काय की आपण LMVचं लायसन्स काढलं तर 1 वर्षानंतर आपल्याला कशाचे लायसन्स मिळते? परिवहन वाहन चालवण्याचे लायसन्स मिळते. हा देखील प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. मोटार वाहन नियम 1989 राज्य परिवहन उपक्रमांतर्गत चालवण्यात येणाऱ्या कोणत्याही परिवहन वाहनामध्ये मालक सोडून गेलेल्या कोणत्याही वस्तूवर हक्क सांगण्यासाठी जास्तीत जास्त किती दिवस मुदत असते? 15 दिवस इतकीच मुदत असते. म्हणजे एखादा त्या परिवहन वाहनाचा मालक आहे, ओनर आहे, तो गाडी सोडून गेला आहे, पुन्हा त्याच्या वस्तू तिथे सोडून गेलेला आहे, तर तो 15 दिवसाच्या आत जर त्यांनी दावा केला नाही किंवा ते सिद्ध केलं नाही किंवा तो आला नाही, तर 15 दिवसानंतर त्याला कोण विचारणार नाही. त्याला त्याचा दावा जरी दाखवला त्यांनी तरी पण काय ती प्रोसेस लवकर पुढे जात नाही. त्यामुळं किती दिवसाच्या आत आपल्याला हे करावं लागतं? 15 दिवसाच्या आत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम 1989 नुसार एखादे वाहन नियुक्त केलेल्या पार्किंग जागे व्यतिरिक्त वाहतुकीस अडथळा होईल अशा रीतीने उभे राहू दिले असेल तर कोणाला ते वाहन तात्काळ हलवण्याचे अधिकार आहेत? हा प्रश्न विचारलेला होता. तर ऑप्शनमध्ये असं वेगवेगळे होते की कोणताही पोलीस अधिकारी, स्थानिक, पुन्हा गणवेशधारी अधिकारी, पुन्हा असं वेगवेगळे ऑप्शन होते. तर त्याच्यामध्ये हे उत्तर होतं की कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला ते वाहन तात्काळ हलवण्याचे अधिकार आहेत. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नांकडे. आता आपण एक 1 लायनर बघूया. खूप इम्पॉर्टंट माहिती आहे. आता इथून पुढे कोणी स्किप करायचं नाही, स्पीड वाढवायचं नाही. ही अत्यंत इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या 1 लायनरपासून. ठीक आहे. मोटार वाहन अधिनियम 1988ला लागू झाला. ठीक आहे. पण मोटार वाहन अधिनियम हा किती ठिकाणी लागू आहे? पूर्ण भारतात लागू आहे. तो कधीपासून लागू झाला? 30 जून 1988 पासून लागू झाला. पुढे बघूया. मोटार वाहन अधिनियम 1989 कुठे लागू आहे? फक्त महाराष्ट्रात लागू आहे. कधीपासून लागू झाला? 1 जुलै 1989ला लागू झाला. आपले जे मोटार वाहन अधिनियम 1988 आहे त्याच्यामध्ये किती कलमे आहेत? तर त्याच्यामध्ये एकूण 217 कलमे आहेत. आणि किती प्रकरणे आहेत? तर 14 प्रकरणे आहेत. 14 प्रकरणांमध्ये 217 कलम विभागलेले आहेत. ठीक आहे. तर पुढचं बघूया आपण. कलम 2
कलम 2मध्ये पोट कलम आहेत, त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत, ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर जे प्रश्न विचारलेले आहेत आपण ते बघूया. ठीक आहे, कलम 2मध्ये व्याख्या दिलेल्या आहेत. तर कलम 2 पोटकलम 16 याच्यामध्ये काय दिलेलं आहे की अवजड मालवाहन कोणाला म्हणावे. अवजड मालवाहन आपण म्हणतो की अवजड मालवाहनांना शहरात सकाळी 7 ते संध्याकाळी 11-10 पर्यंत बंदी. तर हे अवजड मालवाहन म्हणजे नेमकं काय, ज्यांची वजन मर्यादा 12,000 किलोग्रामपेक्षा जास्त आहे त्यांना काय म्हणतात, अवजड मालवाहन. ठीक आहे, आपला पुढचा कलम आहे 2 पोटकलम आहे 17. तर त्याच्यामध्ये काय तरतूद दिलेली आहे की अवजड प्रवासी वाहन आहे, तर त्या अवजड प्रवासी वाहन कोणाला म्हणावे, तर ज्यांची भारमर्यादा 12 टन ते 75 टन म्हणजेच 12,000 किलोग्राम ते 75 किलोग्रामपेक्षा किलोग्रामच्या मध्ये असावी, 75 किलोग्रामपेक्षा जास्त नसावी. हे कोणत्या कलम अंतर्गत आहे, तर 2:17 मध्ये आहे. ठीक आहे, पुढचा कलम बघूया आपण 2:21 पोट कलम. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की लाईट मोटार व्हेकल. लाईट मोटार व्हेकल म्हणजे काय की ते 7.5 टनपेक्षा जास्त नसावे. पुढचा आहे कलम 2 आणि पोटकलम 22 मॅक्सिकॅप. मॅक्सिकॅप म्हणजे काय की त्याची वाहन क्षमता किती असते की 6 ते 12 लोक ते वाहून नेऊ शकते आणि एक ड्रायव्हर. ठीक आहे, ही आली मॅक्सिकॅप. 2:25 मध्ये काय आली, मोटार कॅब. मोटार कॅब कोणाला म्हणावे की 6 लोक असतात आणि एक ड्रायव्हर असतो, यांची वाहतूक करतात, ते असतात मोटार कॅब. आणि 2 क मध्ये 2 पोटकलम क मध्ये काय दिलेलं आहे की ई रिक्षा किंवा ई गाडी यांची भार मर्यादा किंवा वजन मर्यादा 4,000 किलोग्रामपेक्षा जास्त असू नये. हे आपल्याला कलम 2 पोटकलम क मध्ये दिलेलं आहे. पुढचं बघूया, कलम 4 मध्ये वयोमर्यादा दिलेली आहे. आता या वयोमर्यादेमध्ये वेगवेगळे दिलेले आहेत. तर पहिलं काय दिलेलं आहे की 16 आणि 16पेक्षा जास्त वय असतं तर त्यांना 50 cc पर्यंत गाडी चालवता येते. 16 किंवा 16पेक्षा अधिक वयांना फक्त 50 cc पेक्षा जास्त गाडी चालवता येते. 18 किंवा 18पेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांना LME लायसन्स मिळते आणि त्याची वैधता किती असते, 20 वर्ष. आणि ते किती दिवसात रिन्यू करायचं असतं, तर ते 30 दिवसात रिन्यू करायचं असतं. ठीक आहे, पुढचं बघूया आपण 20पेक्षा अधिक वय ज्यांचं असतं त्यांना TR लायसन्स मिळतं. म्हणजेच काय, ट्रान्सपोर्ट लायसन्स म्हणजेच काय, परिवहन लायसन्स मिळते. आणि LME लायसन्स काढून 1 वर्षानंतर त्यांना परिवहन लायसन्स मिळते. म्हणजे काय की जे 20पेक्षा जास्त वय असतात त्यांनाच परिवहन वाहन चालवण्याचे लायसन्स मिळते. पण ते कधी मिळते, जेव्हा आपण LMEचे लायसन्स काढतो त्याच्यानंतर 1 वर्षानंतर आपल्याला TR म्हणजेच परिवहन लायसन्स मिळते. ठीक आहे, पुढचं बघूया लर्निंग लायसन्स आपल्याला 18 वर्षाच्या पुढे मिळते आणि त्याची वैधता किती असते, 6 महिने असते. 6 महिन्याच्या आत आपल्याला परमनंट लायसन्स काढायचं असतं. ओके, तर आणि जे धोकादायक वाहन असतात, जे मोठे ट्रक, टँकर व पुन्हा असं कॅन्टर वगैरे असतात, ते कॅन्टर म्हणजे कोणते, जे आर्मीचे मोठे मोठे ट्रक असतात ते, पुन्हा ट्रेलर वगैरे, यांची लायसन्सची वैधता किती असते, 1 वर्ष असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आणि परिवहन वाहनांची लायसन्सची मर्यादा किती असते, 5 वर्ष असते. आणि नॉर्मल LMVची लायसन्सची मर्यादा किती असते, 20 वर्ष. ठीक आहे, पुढे बघूया कलम 18 मध्ये काय दिलेलं आहे की कलम 18 मध्ये केंद्रीय लायसन्स दिलेले आहे. आपण मगाशीच पाहिलं की कलम 18 मध्ये जे केंद्रीय सरकारच्या मालमत्तेचे जे पण वाहन आहेत त्यांचा चालन परवाना कलम 18च्या अंतर्गत दिला जातो. आता पुढे बघूया आपण, हा खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे, PUCCचा फुल फॉर्म विचारलेला आहे आणि काय ठिकाणी PUCCमध्ये नक्की काय चेक केलं जातं हे विचारलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे PUCCचं फुल फॉर्म काय आहे, पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. पण याच्यामध्ये काय चेक केलं जातं, तर नायट्रोजन ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड याची पातळी चेक केली जाते. आणि ही व्हॅलिडिटी किती आहे, तर 6 महिने याची व्हॅलिडिटी आहे. ठीक आहे, प्रकरण क्रमांक 1 त्याच्यामध्ये किती कलम आहेत, 2 कलम आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रकरण क्रमांक 2 याच्यामध्ये किती कलम आहेत, तर 3 ते 28 इथपर्यंत प्रकरण क्रमांक 2 मध्ये कलम आहेत. पुढे बघूया प्रकरण क्रमांक 3 मध्ये किती कलम आहेत, तर 29 ते 38 पर्यंत प्रकरण क्रमांक 3 मध्ये कलम आहेत. ठीक आहे, पुढे बघूया प्रकरण क्रमांक 4 मध्ये 39 ते 65 पर्यंत कलम आहेत प्रकरण क्रमांक 4 मध्ये. ठीक आहे, प्रकरण क्रमांक 5 मध्ये 66 ते 99 पर्यंत कलम दिलेले आहेत. 66 ते 96 पर्यंत कलम दिलेले आहेत. प्रकरण क्रमांक 6 मध्ये किती कलम आहेत, तर 97 ते 108 पर्यंत कलम दिलेले आहेत प्रकरण क्रमांक 6 मध्ये. प्रकरण क्रमांक 7 मध्ये 109 ते 112 पर्यंत कलम आहे. ठीक आहे, पुढे बघूया प्रकरण क्रमांक 8 मध्ये किती कलम आहेत,
तर प्रकरण क्रमांक 8मध्ये 112 ते 138 पर्यंत कलम आहेत. 112 ते 138 पर्यंत. हे 109, 110 आणि 111 पर्यंत प्रकरण क्रमांक 7मध्ये कलम आहेत आणि प्रकरण क्रमांक 8मध्ये 112 ते 138 कलम आहेत. प्रकरण क्रमांक 9 किती कलम आहेत? प्रकरण क्रमांक 9मध्ये एकच कलम आहे, 139. प्रकरण क्रमांक 10 मध्ये कोणते कलम आहे? तर 140 ते 144 पर्यंत कलम आहेत. ठीक आहे. पुढे बघूया प्रकरण क्रमांक 11. प्रकरण क्रमांक 11मध्ये 145 ते 164 पर्यंत कलम आहेत. 145 ते 164 पर्यंत. प्रकरण क्रमांक 12मध्ये किती कलम आहेत? प्रकरण क्रमांक 12मध्ये 165 ते 176 पर्यंत कलम आहेत. 165 ते 176. पुन्हा प्रकरण क्रमांक 13मध्ये किती कलम आहेत? तर प्रकरण क्रमांक 13मध्ये कलम आहेत 177 ते 210 पर्यंत कलम आहेत. आणि प्रकरण 14मध्ये किती कलम आहेत? 211 ते 217 पर्यंत कलम आहेत. आता याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी समाविष्ट आहेत. तर प्रकरण कोणत्या प्रकरणाला काय नाव आहे, कोणत्या प्रकरणात काय आहे हे तुम्ही एकदा बघून घ्या. तर आपला आजचा हा व्हिडिओ झाला अत्यंत महत्त्वाचा होता. ह्याच्यामध्ये बरेचसे कलम मी तुम्हाला सांगितले, वयोमर्यादा किती आहे ते सांगितले, पुन्हा भार क्षमता किती असावी. आपण फक्त कॅब म्हणतो, मॅक्सी कॅब म्हणतो, अवजड वाहन म्हणतो, अवजड प्रवासी वाहन म्हणतो, पण ते कशामध्ये मोडतो, पुन्हा त्याची किती भार क्षमता आहे, ते कोणत्या कलमाअंतर्गत येतात, हे आपण सगळं डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तुमच्यासाठी एकच होमवर्क आहे की हे जे परिशिष्ट, हे जे प्रकरण आपण 14 प्रकरण पाहिले, तर त्या प्रकरणाला नावं काय आहेत हे तुम्ही एकदा बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हा आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला जर महत्त्वाचं वाटलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.